काय झाला करतेस? आपल्याला आता घर सोडावं लागणार. जे काय बोलायचं ते नीट बोलशील का जरा? युवी केदार MNNचा CEO झाला. काय बोलते ते कळतंय का तुला? अरे खरं तेच सांगतेय मी. स्वतः ऐकलंय. बाहेर कौशिकी ताई आणि दया पप्पांनी स्वतः केदारला ऑफर दिली आहे चॅनल मध्ये जॉईन व्हायची आणि केदारने ती एक्सेप्ट पण केली आहे. झालं, सगळं संपलंय आता. आधीच ते दोघे मोठेपणा मिरवत होते, आता त्यांना अजून जोर येणार. म्हणजे कौशिकी ताईंसारखाच तो आधी CEO आणि घरात पण हेड ऑफ द फॅमिली होणार. म्हणजे घरात आपल्याला काहीच किंमत राहणार नाही, आपल्याला कोणीच विचारणार नाही. आणि मग एक दिवस ते आपल्याला घराच्या बाहेर काढतील आणि खांडेकरांची सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतील. गप्प बसणं जरा. चुप. काही होणार नाही असं. अरे नकोच ना व्हायला, असं नकोच व्हायला. मला खूप भीती वाटते युवी. ऐक ना, मला पुन्हा गरीब नाही व्हायचं युवी. एकदा म्हटलं ना नाही होणार तर नाही होणार. ते माझ्या वाट्याचं आहे. मी कोणाबरोबर शेअर नाही करणार आहे, कोणाला लुबाडू नाही देणार आहे. ते युवराजचं आहे ते फक्त युवराजला मिळणार. चॅनल चालवणं काही सोपं काम नाहीये, साधं काम नाहीये. युवराज जर त्याच्यामध्ये इंटरेस्ट नव्हता तर आम्ही काय करणार? आता दाखवतो इंटरेस्ट. चला, मला आहे खूप इंटरेस्ट आहे मला. चला आता घ्या. तुमचाही विश्वास नाही का माझ्यावर? मी काही करू शकत नाही असं वाटतंय का तुम्हाला? अरे या हेल्परपेक्षा तरी चांगलंच काम करेन मी. आणि आहे ना विश्वास? तर चला, मला याला जी पोस्ट देते ना तीच पोस्ट पाहिजे, तीच पोस्ट पाहिजे. युवराज ती पोस्ट नाही ती पोस्ट काय आता का नाही? मी करेन ना सिंध. अरे ओरिजिनल खांडेकर आहे मी. लहानपणापासून याच वातावरणामध्ये वाढलोय. हे सगळं माझं बिझनेस माइंडसेट आहे, माहितीये का? मला सगळं कळतं. चॅनल कसं चालवायचं कसं नाही सगळी आयडिया आहे मला. ओके हे बघ ए युवराज, माझा एक तू नको या पंधात पडूस तू. का नको? युवराजला सुद्धा तेच मिळायला हवं ते ह्या मुलाला देत आहे. आर यू शुअर तुला ती पोस्ट? हो, मी तर मागतोय. तू देणार आहेस की नाही तेवढं सांगताय. ओके फाईन. युवराज, केदार, तुम्ही दोघंही उद्यापासून ऑफिस जॉईन करणार आहात. जॉईन करणार. येस, ॲज अन इंटर्न म्हणून. ताई तू चुकून इंटर्न म्हणालीस. चुकून इंटर्न म्हणून नाही म्हणालीये. तो इंटर्न म्हणूनच जॉईन होणार आहे. हा इंटर्न म्हणून जॉईन होणार आहे? येस. केदारने व्हॉलंटिअरली इंटर्नशिप मागितलेली आहे. कारण केदारचं असं म्हणणं आहे की मला तो जॉब समजून घ्यायचा आहे, मला ते काम कसं आहे ते शिकायचं आहे आणि मग जर त्याचं काम योग्य असेल तर त्याला मोठी पोस्ट दिली जाईल आमच्याकडे. आणि ॲक्च्युली तेच असायला हवं ना? नाही म्हणजे मी तुला असं म्हणत नाहीये की तू सुद्धा इंटर्न म्हणूनच जॉईन हो. आम्ही तुला या बाबतीत फोर्स करणार नाही. नाही चालेल ना मला. हा काय एकटा समजूतदार आहे जगात? एकटा शाणा आहे का? अरे मी पण आहे ना समजूतदार. काय करायचंय? मेहनतच करायची ना शेवटी. मेहनत करायला मी पण तयार आहे. पोस्ट कुठली का असे ना मी करेन ना. या हेल्परपेक्षा तरी चांगलंच काम करेन मी. आय एम रेडी. अमेझिंग. उद्यापासून तुम्ही दोघंही इंटर्न म्हणून जॉईन होऊ शकता. ओके. सो PF कट करून तुम्हा दोघांच्याही अकाउंटमध्ये प्रत्येक महिन्यात 9,578 रुपये क्रेडिट होतील. तुम्हाला दोघांनाही चालणार आहे? किती? 9,578. हो, इंटर्न्सची तीच सॅलरी आहे. मला चालेल. सी, तुला 578 पण बस झाले रे. तुझा काय खर्च असतो? आम्हाला आमचं स्टँडर्ड जपायचं असतं, कळलं का? अरे ताई आपल्याकडे लाईट बिल याच्यापेक्षा जास्त येतं. माझं काहीतरी रिस्पेक्ट ठेवता. ही एवढी अमाऊंट पुरेशी नाहीये प्लीज. युवराज. नाही मिळणार. अरे आपल्याकडे एवढे मिळत आहेत तरी बाकीच्या ठिकाणी तेवढे पण मिळत नाही. माझ्या वेळी तुला सांगतो 500 रुपये होते. 500 रुपये. एवढ्या पैशामध्ये काम करायला तो तयार आहे ना? पण तुझ्यासाठी म्हणून काय चॅनलचे नियम बदलणार नाहीये तिथे. तुला गोड नाही लागणार. काय उपयोग? का? अगं तुला खरंच वाटतं का केदार युवीशी कॉम्पिटिशन करू शकेल? तो ओरिजिनल खांडेकर. हे MNN कसं चालतं, तिथे काय करायचं असतं हे त्याला सगळं माहिती आहे. लहानपणापासून बघतोय तो. आणि केदार त्याने काहीही केलं ना तरी तो युवराजच्या आजूबाजूला पण येऊ शकत नाही. निशी, तुला शाळेत असताना ती ससा कासवाची गोष्ट शिकवली होती का ग? ऑफकोर्स पाठ केली होती. मग नुसतीच पाठ केली होतीस, त्यातनं काही बोध नाही घेतलास? म्हणजे स्लो अँड स्टेडी विन्स द गेम. हळूहळू का होईना पण जर सातत्य असेल ना तर माणसाला यश नक्की मिळतं.
केदारचंही तसंच होईल. खूप मोहन तारिणी, ती एक ओल्ड स्टोरी आहे. आत्ताच्या गोष्टीमध्ये कासव झोपू शकतं आणि ससा जिंकूही शकतो. म्हणजे अगं म्हणजे काळानुसार गोष्ट बदलायला हवी ना, अपडेट व्हायला हवी. पण या सगळ्यात एक गोष्ट चांगली झाली आहे. युवराज भाऊजींनी काम सुरू केलं, ते महत्वाचं. जास्त बोलतेस ना तू तारिणी. माझा युवी जेव्हा चॅनलचा सीईओ होईल ना, तेव्हा कळेल. अगं मी चांगलंच बोलत होते, चिडतीयस कशाला? मी चिडते कशाला म्हणजे तू का बोलतेस? पण अजून संपलं नाहीये. आपलं ठरलं होतं ना गाजराचा हलवा, मी बनवलाय, घेऊन येते. थांब तारिणी. अगं मी आणते. काय आहे, तू खास माझ्या नवऱ्याच्या ऑफिस जॉईनिंग साठी बनवलायस ना हा गाजराचा हलवा. मी घेऊन येते. गाजराचा हलवा खाऊन जी झोप लागणार आहे ना त्याला तोड नाही. बरे बघा ते तुमच्यासाठी प्रेमाने बनवलंय थोडींनी, अगदी चापून चुपून खा, तर नाराज करू नका. मी आपला निघतो. हो तुम्हाला डायबिटीस आहे ना, तुम्ही जा नका खाऊ. माझा काही विषय नाही. आज खा तुम्ही. ईशा फॉर यू. चेतना नको. ती नको. का मला नाहीये साखर. ते काय आहे ना काकू, ते